आषाढी वारीमध्ये निरंकारी मोफत दवाखान्यात 3 दिवसात तब्बल 7,257 वारकरी लाभान्वित. पंढरपूर 27 जुलै 2026. संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक 23, 24 व 25 जुलै असे 3 दिवस संत निरंकारी सत्संग भवन यमाई तुकाई मंदिराजवळ सांगोला रोड पंढरपूर येथे मोफत दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली होती. 3 दिवसांमध्ये या मोफत दवाखान्यामध्ये एकंदर 7,257 भाविकांनी औषधोपचार प्राप्त केले. त्यामध्ये 7,134 सामान्य रुग्ण, 3 गंभीर रुग्ण, 30 ECG तर 90 कार्डिओ व मधुमेह रुग्णांचा समावेश होता. या शिबिराचा शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या स्वास्थ्य विभागाचे सदस्य हुबळी येथील डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत निरंकार प्रभूच्या नामस्मरणाने करण्यात आले. या प्रसंगी संत निरंकारी मिशनचे सातारा, कोल्हापूर व सोलापूर झोनचे प्रभारी आदरणीय सर्वश्री नंदकुमार झांबरे, अमरलाल निरंकारीजी आणि निंद्रपाल नागपालजी यांच्यासह सेवादल, क्षेत्रीय संचालक श्री बाळासाहेब पवार आणि स्थानिक मुखी प्रबंधक व विविध ठिकाणाहून आलेले मंडळाचे ज्ञानप्रचारक आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा, मुंबई, लातूर, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, धाराशिव आदी जिल्ह्यातून तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट, आहार तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आदी मिळून सुमारे 54 वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने आपल्या निष्काम सेवा प्रदान केल्या. ज्या प्रेमभावनेने व आत्मीयतेने रुग्णांना आरोग्य सेवा प्रदान करण्यात येत होते त्याचा अनुभव घेऊन उपचारार्थ आलेले रुग्ण अत्यंत प्रभावित होत होते. त्यांच्यामध्ये कृतज्ञतेचा भाव प्रकट होताना दिसत होता. आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी बंधू भगिनींनी मोफत खिचडीचे वाटप देखील करण्यात आले. या व्यतिरिक्त वारीच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून मिशनच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात 3 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी 5 जुलैचे शिबिर पंढरपूर येथे, 11 जुलै रोजी माढा येथे तर 19 जुलैला माढा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. वारीसाठी येणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून याच ठिकाणी 23 ते 25 जुलै या कालावधीत आध्यात्मिक सत्संगची मालिका आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये शेकडो वारकरी भाविकांनी भाग घेतला व ब्रह्मज्ञानाचा लाभ घेतला. यावेळी भाविकांना मराठी, कन्नड व हिंदी भाषेतील मिशनच्या आध्यात्मिक साहित्याचेही वाटप करण्यात आले होते.